ची चिन्ह निर्माण झालेली आहेत। आता पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वादामध्ये आता श्रीकांत शिंदेंनी उडी घेतली होती आणि वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदेंना आता गणेश नाईकांनी थेट इशारा दिला। माझ्या नादाला लागलात तर माजी खासदार करून टाकेन असं नाईकांनी सांगितलं। त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला। नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढून दाखवावं असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलं। त्यामुळे आता मंत्री गणेश नाईक विरुद्ध खासदार श्रीकांत शिंदे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। अजून सुद्धा सांगतो की माझ्या नादाला तर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं जास्तित्व आहे ना, फक्त परवानगी करायला पाहिजे। म्हणजे गणेश नाईक लीड द ठाणे पालघर एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिका घेऊन येणार नाही। किंवा मी ओपन चॅलेंज देतो की कल्याणमध्ये त्याचा पुत्र त्याला कायमचा माजी खासदार म्हणून लावावा। ठाण्यामध्ये इथला ठाण्याचा जो अति आगाऊ खासदार त्याला मी तसं ओपन सांगितलं, तुला माझी कायमचं आयुष्यभर माझी खासदार म्हणून लावा। हे मी नाही लावणार, ही ठाण्याची आणि कल्याणची जनता लावते। गणेश नाईक फक्त लीड घ्यायची पाहिजे। गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात। विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं। मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर आहे। मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात। त्यामुळे आता आगामी काळामध्ये हा वाद कशा पद्धतीने चिघळतोय की यामध्ये वरिष्ठ लक्ष घालून काही सामंजस्यानं तोडगा काढतायत पाहणं महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातली। 28 जानेवारीला अजित पवारांचं अपघातामध्ये निधन झालेलं होतं आणि त्याचे सातत्यानं नवनवीन व्हिडिओ देखील समोर येत होते आणि बारामतीतल्या गोजुबुवीमध्ये जो